मुंबईमध्ये 29 तारखेला होणार आरपारची लढाई, मराठा आरक्षणासाठी अंतिम आणि अटीतटीची लढाई, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षणासाठी लढणार, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील। महाराष्ट्र सरकारला 58 लाख नोंदी मिळाल्या आहेत आणि याच आधारावर मराठा आणि कुणबी एकच आहे हे स्पष्ट झाले। आरक्षणाची लढाई शांततेच्या मार्गाने पुढे चालू राहील। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मुंबईमध्ये 29 तारखेला आंदोलन करण्यात येणार आहे। ही आरपारची अटीतटीची आणि अंतिम लढाई असणार आहे। यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होणार आहे, अशी माहिती मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मिरजेत दिली। तसेच माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षणासाठी लढणार आहे, असेही मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। मिरजमध्ये मनोज जरांगे पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। सरकारला 58 लाख नोंदी मिळाल्या आहेत आणि याच आधारावर मराठा आणि कुणबी एकच आहे हे स्पष्ट झाले। त्यामुळे आता मागणी मान्य झाल्याशिवाय कोणत्या परिस्थितीत आंदोलन मागितले जाणार नाही, असं सांगून मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, आरक्षणाची लढाई शांततेच्या मार्गाने पुढे चालू राहील। जरी सरकारने आपले माणसे पाठवून आंदोलनात भांडण करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत हिंसक आंदोलन करणार नाही, असा खुलासा ही मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे। मनोज जरांगे पाटील हे मिरजेत गुरुवारी दुपारी 2 वाजता बोलत होते। जर तरला कधी आम्ही पण बोललो असतो, आमचं काहीच नसतं, तर त्यांनी समिती गठीत केली, सरकार त्यांचं आहे, त्यांच्या समितीने 58 लाख नोंदी सापडल्या आणि कायदा बनवायला, कायदा पारित करायला आधार लागत असतो, त्याशिवाय कायदा पारित होत नाही। ही संविधानाचा आणि कायद्याचा दोन्हीचा पण रूल आहे आणि त्या रूल आणि त्या निकषामध्ये आम्ही 100% आता बसतोय। मराठा आणि कुणबी एक आहे, याच्यासाठी 58 लाख नोंदीचा आधार आहे। तुम्ही कायदा पारित करता, ते कायदा मोडू शकत नाही। तर कधी जर नोंदीच नसत्या, आधार नसता, तर त्यांनी काय सांगितलं होतं, कायदा पारित करायला आधार लागतो। आता 58 लाख नोंदीचा आधार आहे, नाही म्हणू शकत नाहीत। आणि जर तरचं उत्तरच तुम्हाला पाहिजे असलं तर आम्ही मुंबई सोडीतच नसतो आता बस, कारण शरीर पण थकलं, मी किती दिवस उपोषण करणार, माझ्या लेकरा बाळांचं समाजाच्या वाटोळं व्हायला लागले आणि मी आमच्या समाजाच्या लेकरा बाळासाठी जगतो, त्यामुळे समाजही मला सोडत नाही। मी काय वाईट करतोय? कोणत्या आई बापाला वाटतं त्यांचं पोरग पोरगी मोठी होऊ नये, कोणाला वाटतं आमचं लेकरू अधिकारी होऊ नये, त्यांच्या लेकरांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी, त्यांचे लेकर मोठे करण्यासाठी, सुख समाधान त्यांच्या लेकराला लाभावं, काबड कष्ट आई बाप करते, ते कुठंतरी कमी झालं पाहिजे, लेकरा बाळ नोकऱ्याला लागून त्यांच्या सुखासाठी समाधानासाठी मी करतोय, ते मला सोडूच शकत नाहीये। आणि आज सांगलीनं ते सिद्ध पण केलं, खरंच केलं। मी तुम्हाला कालच सांगितलं, मी सोलापूरमध्ये, आजही सांगलीत सांगतो, मीडिया समोर बोलणं अवघड आहे, ते मग चिरफाड करीत असेल, खोटं बोललं त्यांचं सोपं नाही। तुम्ही सुद्धा बघताय किती फजिती, सकाळपासून सारख्या लोक भेटतोय, कारण मला आता सभा घेता येत पहिल्यासारख्या, म्हणजे मित्र तर सांगतो मला एकाएकीच घाम येतो, एकाएकीच चक्कर येऊन पडतो, कारण मी या समाजाचा लय थोड्या दिवसाचा पाहुणा राहिल्यासारखं राहिले। कारण डॉक्टरांचंही आता असं आहे की शरीरात काही आजारच नाही, आजार असतं तर ते म्हणतात आम्ही तुम्हाला मुंबईला नेऊ, दिल्लीला नेऊ, परदेशात नेऊ, पण आता ते शरीरात अशक्तपणा इतकं काही सगळं रक्त जळालंय, ते उपोषणामुळे खूप शरीर खचलंय, मला चालतं होतं सगळे हाडकं दुखतात माझे, त्यामुळे ते नीटही होत नाही। त्यामुळं मी हाय जिवंत, तोपर्यंत मला माझ्या समाजाच्या लेकराला आयुष्याचं द्यायचं, चंद्रसूर्य आहे तोपर्यंत, आणि मी ते देणार। अंतिम लढाई ही अटीतटीची लढाई, ही रेकॉर्ड ब्रेक होणारी असली संख्या पुन्हा जगात कुणाला मोजता येणार नाही, इतके मराठी मुंबईत येणार आहेत आणि चारही बाजूला मराठी मुंबईत घुसणार आहेत। रस्ते सगळे बघून बी ठुले, काहीही करता येणार नाही कोणाला, सगळे शांततेत आम्ही मुंबईत जाणार आहेत आणि आम्ही एकदा ते सिद्ध केले। आम्ही शांततेत मुंबईत गेलो आणि शांततेत मुंबईतून माघारी आलो। आम्हाला जाळपोळ करायची नाही, धिंगाणा करायचा नाही, आम्ही कधी करणार पण नाही आणि आम्हाला तो करायचा सुद्धा नाही, ती आमची अपेक्षाही नाही। आणि कधी जर सरकारने तसा डाव टाकला की त्यांचे लोक पाठवून काय केले, तर आम्ही तिथे त्याचं कोपऱ्यात चाललेलं ते तुम्ही तुमचा उद्योग बघा म्हणणार आहे, तिकडे ते उचलून गाडीत टाकतील, कारण आमचं मराठीचं पोरग एकही धिंगाणा तिथं करणार नाही आणि आम्हाला ते करायचं। पण आरक्षण घ्यायचं आणि घेणार, आणि ते बी ओबीसीतूनच घ्या, इकडून तिकडून नाही। आणि तीनही गॅजेटियर पण ह्यावेळेस घेणार आहे मी, मराठवाड्याचं हैदराबाद गॅजेटियर असेल, पश्चिम महाराष्ट्राचं 17 संस्थांचं गॅजेटियर आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर आहे, तेही घेणार आहे आणि सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी सुद्धा करून घेणार आहे। आणि मराठा आणि कुणबी एक हे सुद्धा अध्यादेश पाहिजे अंमलबजावणी सह। ते आता माघारी जाण, ते सूचना काढतो, ते नंतर अंमलबजावणी करतो, ते तसला धंदा ह्यावर राहणार नाही आणि ते ठेवणार नाही। मी मुंबई सोडित नसतो आणि मराठी आता सोडित नसतो।